इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. मी समजून चुकलोय रितिका की तुझं उत्तर नकारच आहे, म्हणून मी जातोय. एकाला उचलायचंय आणि ती व्यक्ती आत्ता घरातनं बाहेर पडणार आहे. ठीक आहे कावेरी, केवळ तू सांगतेस म्हणून मी त्याच्याशी बोलतो, पण मी त्याला थांबण्यासाठी मुळीच नाही सांगणार. रोहित, मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज. माझा निर्णय झालेला आहे, मी नाही थांबणार आहे. केव्हा तुमची हरवलेली सुख तुम्हाला पुन्हा मिळवून देऊ शकले असते. मानस, एकदा पुन्हा विचार कर बेटा. विचार केलाय जज साहेब, सॉरी. मानस, मानस थांब. नको जाऊस, प्लीज तू थांब. मी खूप खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न करून पाहिला मी स्वतःला रोखण्याचा. समजावण्याचा की मी तुला थांबवू नये, पण मला ते जमलंच नाही. नको जाऊ मानस, प्लीज नको जाऊ. परमेश्वराचे लाख लाख आभार आहेत की तू मानसला अगदी योग्य वेळी थांबवलंस. मानस, जा बरं, आज जा. रितिका, मानसला तुझ्या खोलीत घेऊन जा. हा कुंदन, तो आता निघतोच आहे घरातनं. शिवाय तो बिलकुल एकटा आहे. तू काय झालं सूर्या? आता कुंदनला सूचना देण्याची मुळीच गरज नाहीये. आपला प्लॅन पूर्णपणे फासलेला आहे. काय काय बोलतोयस काय तू? हो, मानस आता हे घर सोडून जात नाहीये. का म्हणून? असं एवढं झालं तरी काय? कोणी थांबवलं त्याला? तो तर तसाही कोणाच्या बोलण्यावरनं थांबणार तर नव्हताच ना. ते मी तुला नंतर सांगतो. आधी कुंदनला थांबवावं लागेल. हॅलो कुंदन. येस बॉस. आपली शिकार घरातून निघाली की नाही? नाही, आता तो निघणार नाही. ऐकून घे,
तू तुझ्या माणसांना घेऊन निघून जा. पुढे काय करायचं ते मी तुला नंतर सांगतो. काय घरातून निघतच नाहीये? मी तुला नंतर सांगतो पुढे काय करायचं ते. ओके? काय झालं बॉस? कुणाचा फोन होता? अरे बॉसचा फोन होता. आपण जे काम करायला हिथं आलो होतो ते काम होणार नाहीये. काय म्हणजे त्याला उचलायचं नाहीये? अरे तो आला तर उचलणार ना त्याला, तो येणारच नाहीये. बॉस, पोलीस! अरे ये तुम्ही पाहता कुठे? अरे चला, पकडा कुठे त्या जाता तुम्ही? लोकांना. अरे कोण आहेस तू? इथे काय करतोयस? माझं नाव कुंदन आहे. पण तू आहेस तरी कोण आणि पळून का गेली ती पोरं? मला नाही ठाऊक ती पोरं कोण होती. मी माझ्या घरी जात होतो मॅडम. कुठून येतोयस तू? मी ऍक्च्युली माझ्या मित्राची तब्येत बिघडली होती ना, म्हणून मी त्याला भेटायला गेलो त्याच्या घरी. तिथून येतोय. घर कुठे आहे तुझं? माझं घर हा वय वय ते मालवणी, ते मालवणी. मालवणीला पायी चाललायस तू? वय. खोटं बोलतोयस. पकडा ह्याला, घेऊन चला. ए चाल. मॅडम मी मालवणी आहे, पण मी राहतो मालवणी. दुसरं काय करू शकत होते मी मानस? माझी ही इच्छा नव्हती की माझ्यामुळे पप्पांना कोणी दोष द्यावा किंवा या घरावर कोणी आरोप करावेत. तू तरी समजू शकतोस ना माझी व्यथा. आता सगळं समजतंय मला, म्हणून मी तुझ्या जवळ येत राहिलो आणि तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत राहिलीस. खरंय मानस, तुझ्या पप्पांनी माझ्या पप्पांवर हा आरोप लावला की माझ्या पप्पांनी त्यांच्या मुलाला त्यांच्याकडून हिरावून घेतलं, म्हणजेच तुला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी हे कदापि सहन करू शकणार नाही. म्हणूनच माझी इच्छा होती की तू तुझ्या पप्पांकडे परत जावंस. ह्यातच सगळ्यांचं भलं होतं. कमीत कमी त्यांची तक्रार तरी दूर होईल. पण आपला परिवार विखुरला असता रितिका, त्याचं काय? हे पहा रितिका, सर्वप्रथम आपला दृष्टिकोन हाच असला पाहिजे की भले ज्या कुठल्या अडचणी असो, जी कुठली संकट समोर येतील, त्यांचा सामना त्यांच्याशी 2 हात आपण दोघांनी मिळूनच करायचा. कारण जर का विचार भरकटत गेले ना, तर आपल्यालाही भरकटायला वेळ नाही लागायचा. येस रितिका, पती पत्नींचे विचार जर 2 वेगवेगळ्या दिशांकडे वळत असतील तर दोघांचं नातं मग तुटत असतं, विस्कटत असतं. दोघांचे विचार जेव्हा एक होत नसतात तेव्हा सुद्धा एकत्र राहू शकत नसतात. तू अगदी योग्य बोलतोयस मानस. तुझ्या मनात काय आहे रितिका, ते मला तू आधीच सांगायला हवं होतंस. माझी तर ह्याच विचाराने घुसमट होत राहिली की जी वागणूक मी तुला दिली होती त्यासाठी कदाचित मला कधीच माफी मिळणार नाही. मला असं वाटतंय मानस की तू आजवर स्त्रीचं अंतःकरण ओळखलंच नाहीस. मी काय माफ करणार तुला? मी उलट स्वतःच त्रस्त होते, गोंधळलेले होते. एकीकडे आपल्या पप्पांनी आरोप लावलेला होता की मी तुला, आणि दुसरीकडे माझ्या स्वतःच्याच अडचणी. तू विश्वास ठेव मानस, ज्या दिवशी मी ते घर सोडलं होतं मला खूपच त्रास झाला होता. तुझ्यापासून वेगळं होण्याचा. पण ज्या दिवशी तू या घरात आलास ना, सगळ्यात जास्त आनंदी मी झाले होते. मी एवढी खुश झाले होते की तुझा विश्वासही बसणार नाही. माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं होतं. तू जेवढे आरोप माझ्यावर लावले होतेस ना मानस, जेव्हा तू इथे आलास, येऊन तू माफी मागितलीस, तेव्हा ते सगळे आरोप आपोआपच दूर झाले. पण मी इतकी प्रचंड विवश होते की स्वतःची खुशी व्यक्त सुद्धा करू शकत नव्हते. तुला सुद्धा सांगू शकले नव्हते. खरं तर माझी इच्छा होती की
मी तुझा तिरस्कार करण्याचं नाटक करावं, जेणेकरून तू स्वतःहून पप्पांकडे पुन्हा निघून जाशील. हा जो काही गोंधळ होऊन बसला होता तो पूर्वपदावर यावा, ठीक व्हावा. मी खूप प्रयत्न केले. मी प्रयत्न करून पहिले स्वतःला रोखण्याचे, की मी तुला जाऊ द्यावं, पण मी नाही करू शकले. ओके. मी तुला निघून जाताना नाही पाहू शकले मानस. राईट रितिका. ओके. जे झालं ते झालं. आता पुढे जे काही होईल ना ते चांगलंच होईल बघतो. कुणाचाही विचार करण्याची मुळीच गरज नाहीये. फक्त स्वतःचाच विचार करतो आणि आपल्या होणाऱ्या छोट्याशा गोंडस बाळाचाच विचार करायचा. ओके. हं? सगळं ठीक होईल. खरं खरं बोल, तिथे काय करत होता तुम्ही लोक? कुठलं प्लॅनिंग चाललं होतं? चोरीचं की कुठल्या लूटमारीचं? खरं सांगतो. मॅडम, म्या खरंच सांगतोय, आम्ही असं कुठलंच काम करणार नव्हतो. पण मग तुझे ते साथीदार पोलिसांची गाडी पाहून पळून का गेले? माझे साथीदार नव्हते ते. मला नाही माहित कोण लोक होते ते. खोटं बोलतोयस तू. तुझा चेहरा सांगतोय की तू वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करतोयस. नाही मॅडम, मी काय लपवायचा प्रयत्न नाही करतो. तुझ्या घरात कोण कोण राहतं? बोलाव तुझ्या घरच्या लोकांना. माझ्या घरी कोणीच राहत नाही. समजे गावात असतात राहायला. ओ, तर म्हणजे तू इथे एकटाच राहतोस? काय काम करतोस? मॅडम, मी इथं कुठलंच काम नाही करत. मी उलट इथं काम शोधायला आलोय बघा. रात्री रस्त्यावर तू काम शोधायला आला होतास? घेऊन जा ह्याला आणि वस्तुस्थिती वदवून घ्या. मॅडम ऐका माझं. मॅडम, काय मूर्खासारखं काय बडबडतोयस तू? काय त्याच एसपीने जिने कुंदनला पकडलं? ओ माय गॉड. मग आता माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुझी? हे बघ, लक्षात ठेव, माझं नाव कुठल्याही परिस्थितीत समोर येता कामा नये, समजलं? मूर्ख कुठला, ठेव फोन. फोन ठेव. काय झालं सूर्य? कुणाचा फोन होता? गडबड होऊन बसली स्नेहा, सगळी गडबड झालीये. आपल्या सांगण्यावरनं कुंदन मानससाठी रस्त्यावर सापळा लावून बसला होता. मानस काही तिथे पोहोचला नाही, पण पोलीस पोहोचले. कुंदनची सगळी माणसं पळून गेली, पण त्याच एसपीने कुंदनला मात्र पकडलंय. आता पुढे काय करायचं ते समजतच नाहीये. या एसपीला रात्री झोप येत नाही काय? स्नेहा, ह्या क्षणी कुंदनला तिथनं बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जर काही वदवून घेतलं तर आपण संपलो, समज. आपण तर बर्बादच होऊ. पण कसं? कुंदनला बाहेर कसं काढायचं? असं तर झालं नसेल ना की तिला कुंदनचा संशय आला असावा? संशय आलाच असावा, म्हणूनच तर त्याला पकडून नेलंय. आपला सगळा प्लॅनच चौपट झालाय. शिवाय अडचणीत सापडलो ते वेगळंच. ज्यांनी खरं म्हणजे अडचणीत सापडायला हवं होतं ते मात्र मजेत आहेत आणि आपल्यावर वादळ कोसळलंय. जेव्हा इतक्या वर्षांनंतर तू पुन्हा या घरात आली होतीस तेव्हा मी तुला म्हटलं होतं की मला तुझी गरज आहे. खरं ठरलं ते बोलणं. हे सगळं तुझ्याच प्रयत्नांचं फळ आहे कावेरी. रितिकाचं आयुष्य पुन्हा विस्कटण्यापासून वाचलं. मानस आणि रितिका दरम्यान जी एक भिंत उभी राहिली होती, देवकृपेनं ती भिंत कोसळली. दोघंही पुन्हा एक झाले. परमेश्वराचे शतशः आभारच आहे. रितिकाने योग्य वेळी जाऊन मानसला थांबवलं. बरं भाऊ, तुला माहितीये रितिका आजवर मानसपासनं दूर का राहिली? तिने स्वतःच्या आणि मानसच्या दरम्यानची ती उभी राहिलेली भिंत होती, ती निस्तनाभूत का म्हणून नाही केली? माझा तर हाच समज होता की ज्या गोष्टी मानसने रितिकाला ऐकवल्या होत्या त्या गोष्टी तिच्या अंतःकरणात टोचत होत्या.
ज्या ती विसरू शकत नव्हती. नाही भाऊ, रितिका ह्यासाठी तशी वागली यामागे कारण होतं की तू रघुवीरजींसमोर मागच्यासारखं पुन्हा एकदा नतमस्तक व्हावंस. तिला हे नको होतं की रघुवीरजींनी तुला टोचून बोलावं की तू त्यांच्यापासनं त्यांच्या मुलाला हिरावून घेतलंस. म्हणूनच रितिका मानसपासनं दूर होती, म्हणजे तरी तो हे घर सोडून निघून जाईल. पण भाऊ, मी रितिकाला हे समजावण्याचा प्रयत्न केला की असंही होऊ शकतं की मानस हे घर सोडल्यावर स्वतःच्या घरी न जाता कुठे दुसरीकडेच जर गेला तर मग कदाचित माझं हे बोलणं रितिकाला पटलं असावं. त्यामुळेच तिने मानसला थांबवलं. एक प्रश्न माझ्या मनात येतोय की मानस यापुढे या घरात राहू शकेल? पण भाऊ, ती दोघं जातील तरी कुठे? रघुवीरजी म्हणजे माझ्या मते तरी अजूनही ते नाराजच आहे त्यांच्यावर. त्यांच्या घरी तर नाही जाऊ शकत. आता या मुद्द्यावर तर मानसलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. भाऊ, रितिका आता आई होणार आहे. अशा अवस्थेमध्ये तिचं असं हे घर सोडून जाणं योग्य नाही ठरणार. नाही, बिलकुल नाही. यु नो वॉट रितिका, मला असं वाटतंय की आपलं होणारं बाळ, भले तो मुलगा असो वा मुलगी असो, ते होणार बिलकुल तुझ्यासारखंच. मला एक गोष्ट समजत नाहीये की तू कशावरून असं वाटतं की ते माझ्यासारखंच होणार आहे. बस वाटतं, कारण माझी इच्छा आहे की ते तुझ्यासारखंच असावं. त्याचे विचार तुझ्यासारखेच असावेत. आपले संस्कार, आपल्या मर्यादांचं पालन करूनच त्याने आयुष्य जगावं, हिमतीने जीवन जगावं. मानस, माझी इच्छा आहे की बाळ तुझ्यासारखं असावं, सत्याच्याच मार्गावर चालणार. तूच बघ ना, आपण माणसं आहोत आणि चुका या माणसाकडनंच होत असतात. पण खरा माणूस तोच असतो जो चूक घडल्यावर सुद्धा ती कबूल करतो आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. खूप हिम्मत लागते अशा पद्धतीने जगण्यासाठी. प्रेमाचा अर्थ असाच असतो रितिका, स्वतःची चूक स्वीकारणं, चूक एक्सेप्ट करणं, शिवाय आपल्या चुकीसाठी माफी मागणं. जे असं वागत नसतात ते प्रेम करत नसतात. अशा लोकांमध्ये अहंकार असतो. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की आपल्या दोघांमध्ये जर काही घडावं तर ते फक्त प्रेम असावं, माया असावी. कारण जर पती पत्नीमध्ये सुद्धा अहंकाराने जागा घ्यायला सुरुवात केली तर ते नातं निभावणं खूप कठीण होऊन बसतं. खरंच मानस, योग्य बोलतोयस तू. तूच बघ ना, आपण दोघं दूर होऊन सुद्धा आपल्या नात्यातलं ते आकर्षण टिकून राहिलं. एकच कारण आहे त्याचं, कारण आपण दोघेही मनापासून एकमेकांवर खूप प्रेम करतो. एक्झॅक्टली रितिका, तू माझं घर सोडलंस, तो तुझा स्वाभिमान होता. शिवाय मी इथे तुझ्यापाशी आलो तुझी माफी मागण्यासाठी. हे माझं प्रायश्चित्त झालं. ते सगळं जाऊ दे ना मानस, घडून गेल्या त्या गोष्टी. तू मला हे सांग की पप्पांच्या बाबतीत तू काय विचार केलायस? साक्षीशी माझं बोलणं झालंय फोनवर. ती म्हणाली की ती पप्पांशी बोलणार आहे. खरं तर मी वाट पाहतो या गोष्टीची की सर्वप्रथम तू राजी व्हावस. रिअली रितिका, तू सर्वप्रथम राजी हो, किंवा ॲटलिस्ट मला कळू दे की तुझ्या मनात काय आहे. मगच मी पुढचा विचार करेन. मला मुळे काही माहित नाहीये, शिवाय मला काही समजत सुद्धा नाहीये. तू जो कुठला निर्णय घेशील मला तो मान्य आहे. शिवाय तसंही मानस, मी माझं कर्तव्य आणि मर्यादा कधीच नाही विसरू शकणार. याविषयी तुझे पप्पा आणि तुझी कावेरी आत्याशीही बोलायचंय.
हे माते, तू माझ्या रितिकाला तिची हरवलेली सुख पुन्हा मिळवून दिलीस. तिला तिचा मान तर मिळवून दिलासच, शिवाय तिचं वैवाहिक जीवन सुद्धा पुन्हा एकदा सुखी केलंस तू. मानस आणि रितिकाच्या दरम्यान जे काही तणाव होते ते सगळे दूर केलेस तू. बास माते, अशाच रीतीने आमच्या कुटुंबामध्ये तुझी कृपादृष्टी कायम असू दे. हे माते, तू रितिकाला सुख मिळवून दिलंस. फक्त आता एवढीच कृपा कर की रितिका जिथे कुठे राहील सुखी राहो आणि आपल्या पती सोबत राहो.